नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बालप्रतिपदा म्हणजेच पाडवा हा सण का साजरा केला जातो किंवा हा सण साजरा करण्यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे. तर अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बालप्रतिपदा हा दिवस म्हणून किंवा मग दिवाळी पाडवा म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी विशेष असे प्राधान्य असतं. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक महत्वाचा दिवस मानला जातो आणि तो अत्यंत शुभ किंवा कुठल्याही चांगल्या कार्यासाठी हा दिवस निवडला जातो. सुवासिन स्त्रियाकडून पतीला औक्षण केलं जातं. व्यापारी वर्गांसाठी हा वर्षाचा प्रारंभ असतो. अनेक बाजूनी या दिवसाचे अतिशय महत्व असते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन केले जाते. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी या दिवशी प्रार्थना केली जाते. फटाक्याची आतषबाजी तसेच दीप उत्सव सुद्धा साजरा केला जातो. दिवाळीमध्ये या दिवसाला अतिशय महत्व तर आहे, पण 3.5 मुहूर्तापैकी हा शुभ दिवस म्हणून सुद्धा अतिशय नवीन वेगवेगळ्या कामांसाठी किंवा मग नवीन व्यापार उघडण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. आपल्याकडील कृषी प्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्व दिले गेलेले आहे. आपले सर्व सणवार हे निसर्गाच्याच वर अवलंबून आहेत. पौराणिक महत्व असलेला आणि कृषी प्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभ दिन म्हणून महत्वाचा मानला जातो. या दिवसापासूनच कार्तिक महिना सुरू होतो असं मानलं जातं. पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचाच मानला जातो. कुठलंही नवीन शुभ कार्य करण्यासाठी हा मुहूर्त निवडला जातो. या वर्षी सुद्धा 2 नोव्हेंबर म्हणजे शनिवारी 2024 हा दिवाळीचा पाडवा किंवा बालप्रतिपदा म्हणून साजरा होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आलेली आहे. दिवाळी पाडव्याचं महत्व, मान्यता किंवा मग परंपरा किंवा यामागची नेमकी कथा काय आहे. बालप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथानुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी दूत खेळात हरवले होते. या दिवसाला दूत प्रतिपदा असे सुद्धा म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा अतिशय चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहित दक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. बळीराजा हा अत्यंत दानशूर म्हणून सुद्धा विख्यात होता. पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचा पराभव सुद्धा केला. बळीराजाने एक यज्ञ केला होता. या यज्ञात दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटुवेशात बळीराजासमोर गेले. या रूपात वामनाने मला 3 पावले भूमी दे असे दान मागितले. तेव्हा वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली. तेव्हा वामन अवतारी भगवान श्रीहरी विष्णूंनी अतिशय प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापली. 2 पावलामध्ये स्वर्ग आणि पृथ्वी पूर्णपणे व्यापले गेले. आता 3रे पाऊल ठेवण्यास कुठेच जागा शिल्लक न राहिल्यामुळे वचनपूर्तीसाठी बळीराजाने आपले मस्तक पुढे केले आणि प्रभू विष्णूंना सांगितलं की तुमचं 3रं पाऊल माझ्या मस्तकावरती ठेवा. तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले. बळीराजाचा गर्विष्ठ झाला तरीही सत्वशील, दानशूर या गुणामुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले गेले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी दरवर्षी प्रत्येक घरामध्ये प्रार्थना केली जाईल. त्याचसोबत फटाक्याची आतषबाजी आणि दिवाळीचा दीप उत्सव सुद्धा
साजरा केला जाईल अशी बळीराजाला वरदान मिळाले. तेव्हापासूनच आपण हा कार्तिक पौर्णिमेचा किंवा मग बालप्रतिपदा किंवा मग दिवाळी पाडवा म्हणून हा सण साजरा करतो. याच दिवशी व्यापारी वर्गाचे नववर्ष सुरुवात होते. अश्विन अमावस्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मी पूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. बालप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात होते. लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा खर्चांच्या नवीन वह्या या दिवशी पूजल्या जातात आणि त्या सुरू सुद्धा केल्या जातात. वयांना हळदी कुंकू गंध फूल अक्षता वाहून त्यांचे पूजन केले जाते आणि या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा केले जातात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पंचपक्वान्नाचा मिठायाचा डोंगर अर्पण केला जातो. म्हणूनच या सणाला अन्नकूट असे सुद्धा नाव देण्यात आलेले आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पतीचं औक्षण केलं जातं. पती पत्नीला ओवाळी स्वरूपात काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते. यालाच दिवाळ सण असं म्हटलं जातं. या निमित्त या दिवशी जावयास आहेर सुद्धा केला जातो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ सुद्धा याच दिवशी केला जातो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शंखाचे आक्रमण परतवून लावले होते. त्याचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. इसवी सन पूर्व 57 पासून ही कालगणना आज तागायतपणे प्रचलित आहे. इसवी सन पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वांगीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्य व्यवस्थेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. तर अतिशय उत्साहामध्ये आणि दिवाळीचा अतिशय नवीन महत्वाचा दिवस म्हणून बालप्रतिपदा हा सण किंवा मग दिवाळी पाडवा म्हणून सगळीकडे उत्साहामध्ये साजरा केला जातो. तर ही संपूर्ण दिवाळीच्या पाडव्याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.